jungle. मुलावरील MPDA कारवाईची चौकशी करण्याची मागणी, अन्यथा उपोषणाचा इशारा. सांगली विटा येथील रहिवासी दिनकर ईश्वर वायदंडे यांनी आपल्या मुलगा सुशांत दिनकर वायदंडे हरी याच्यावर पोलिसांनी विनाकारण MPDA अंतर्गत कारवाई केल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. वायदंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की त्यांच्या मुलावर गावातील काही भुरट्या पुढाऱ्यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी नको ते गुन्हे दाखल केले. काही किरकोळ मारामारीचे खटले विटा न्यायालय सुरू असताना देखील पोलिसांनी अचानक MPDA अंतर्गत कारवाई केली असून ती कोणत्या कारणावरून करण्यात आली याची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच सांगली जिल्ह्यात खून, दरोडे, चोरी यासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी मोकाट फिरत असताना आपल्या मुलावर अशी कठोर कारवाई करण्यात आल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. गेल्या 2 वर्षापासून आपल्या कुटुंबाला मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दिनांक 2 मार्च 2026 रोजी कोणतीही पूर्वकल्पना न देता पोलिसांनी आपल्या मुलाला ताब्यात घेऊन MPDA अंतर्गत कारवाई केली असून त्यामागील पुरावे व कारणे जाहीर करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी विनंती त्यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना केली आहे. दरम्यान या प्रकरणाचा योग्य चौकशी न झाल्यास 10 दिवसांनंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही दिनकर वायदंडे यांनी दिला आहे. मी दिनकर वायदंडे, अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र बहुजन समता पार्टी. सोमवारी माझ्या मुलावर पोलिसांनी केलेला अन्याय, हा अन्याय मला काय मान्य नाही. विटा पोलिसांनी माझ्या मुलाला टार्गेट करून एक मोठा गुन्हा दाखल करण्यात आला आणि सांगली जिल्हा पाठवण्यात आलं. पत्रकार मित्रांनो, आम्ही कोणाच्या वळल्या पाचोळ्यावर पाय दिला नाही. बाबासाहेबांच्या विचारानं चालणारी माणसं आम्ही. आणि या फडतरे पाटील साहेब यांनी कुठलीही न चौकशी करता माझ्या मुलाला टार्गेट करून ती जेलला पाठवलं, ही बेकायदेशीर आहे. आणि बाबासाहेबांच्या विचाराला कुठेतरी गालबोट लागते, पोलीस गालबोट लावतात. आणि या अनुषंगाने मी आज सांगू इच्छितो, मी काल जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले, आज SP साहेबांना देतो, तिसरं निवेदन मी IG साहेबांना देतो. या तिघांनी मिळून आमच्यावर झालेला अन्याय हे दूर करावा. अन्यथा मी हे अन्याय 10 दिवसानंतर जर नाही दूर झाला तर मी जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर उपोषण करणार आहे. यानंतर मी या सर्वांच्या सोबत असतानासुद्धा माझ्या मुलाला गोड बोलून बोलावून घेऊन पोलिसांनी फसवणूक माझ्यावर केली आहे. आणि फसवणूक केली म्हणून त्यांच्यावर 420 प्रमाणे गुन्हा साहेबांनी दाखल करावा जिल्हाधिकाऱ्यांनी, अशी मी ग्वाही देतो. थांबतो. जय भारत, जय संविधान.